क्रीडा विभागाच्या दृष्टीनं वार्डातील नागरिक असेल, कुपवाड शहरामधले नागरिक, युवक युवती असतील, यांच्यासाठी मी साने गुरुजी सोसायटीमध्ये ओपन पीस जवळजवळ 30 गुंठ्याचा ओपन पीस आहे. त्यामध्ये व्हॉलीबॉलची गेम असेल किंवा कराटीचं प्रॅक्टिस असेल, क्रिकेटच्या मुलांचं प्रॅक्टिस असेल, या विविध सुविधा शेकडो नागरिकांसाठी शेकडो युवक युवतींसाठी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर रघुवंश सोसायटीच्या ओपन पीसमध्ये ओपन जिम आणि इंडोर जिम जवळजवळ 20 लाख रुपयाचं साहित्य उपलब्ध केलं. 30 लाख रुपयाची व्यायामशाळा उभी करून आपल्या महापालिकेच्या शाळा, आज बाहेर प्रायव्हेटमध्ये शिकायला गेलं तर किमान 1000 रुपये फी द्यावं लागते, परंतु आपल्या व्यायामशाळेमध्ये 1 रुपयाही फी द्यायला लागत नाही. मग तिथं ज्येष्ठ नागरिक असतील किंवा युवक असतील, सर्वांची सोय त्या व्यायामशाळेच्या माध्यमातून केलं आहे. परंतु या ठिकाणी न थांबता आता वार्ड क्रमांक 8 विस्तारित आणि मोठा भाग आहे कुपवाड शहरामधला. या प्रत्येक कॉलनीमध्ये एखाद्या ओपन पीसमध्ये ओपन जिम असेल, एखाद्या ओपन पीसमध्ये अभ्यासिका असेल, एखाद्या ओपन पीसमध्ये खेळणे असतील. मग त्यामध्ये संजीवनी हनुमान मंदिरच्या ओपन पीसमध्ये मी खेळणी उभा केली. त्याच प्रमाणे महादेव मंदिर महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीमध्ये खेळणी उभा केली. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न. श्यामनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये खेळणी बसवून दिले. 36 नंबर शाळेमध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी बसवून दिली. अशा प्रत्येक भागातल्या गरजा बघून आम्ही डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करतो. इथून पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जर अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेमध्ये जर आपला महापौर झाला तर निश्चितपणे कुपवाड शहरामध्ये एक अद्ययावत क्रीडांगण कसं उभा करता येईल, क्रीडांगणाचं सुद्धा या भागामध्ये रिझर्वेशन काही ठिकाणी आहे, त्या ठिकाणी क्रीडांगण कसं उभा करता येईल याच्यासाठी माझा आणि आमचे नेते अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली, माझ्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न राहील. यामध्ये नजरचुकीनं अन्य काही नागरिकांना पाहिजे असेल ते सुद्धा नागरिकांनी सुचवावं, त्याच्यासाठी सुद्धा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. आपल्या रघुवंश सोसायटीच्या ओपन पीसमध्ये खो खोचं सुद्धा प्रॅक्टिस केला जातं आहे. म्हणजे प्रत्येक खेळाला कशी चालना दिली, युवकांना कशी मदत करता येईल, या सुविधा येणाऱ्या काळामध्ये कुस्तीची तालीम कशी उभा करता येईल याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील. काम करत आलोय, काम करत राहू.